नमस्कार. स्वरमानस सिंगेथॉन 28 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी शीतल आणि स्वरमानसच्या संस्थापिका फाउंडर मानसी केळकर तांबे आपल्या सोबत आहेत. नमस्कार. तर आपल्या ज्या काही शंका आहेत, सिंगेथॉन 28चं जे काही स्वरूप आहे आणि त्यामागची कल्पना जी आहे मेन, ती आपण जाणून घेणार आहोत. स्पर्धेची नाव नोंदणी सुरू झाल्यापासून ही स्पर्धकांचे आणि अन्य इच्छुक जे आहेत, इच्छा घेणारे, तर त्यांचेही अनेक प्रश्न आहेत. तर त्यांना देखील उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर शक्य असल्यास त्या वेळेअभावी जर का राहून गेलं तर आम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रिप्लाय देऊ त्याचा. तर मानसी, आज आम्हाला सिंगेथॉन 28 बद्दल जाणून घ्यायचंय. स्वरमानस गेलं 20 वर्ष एनीबडी कॅन सिंग या टॅगलाईन खाली गाणं शिकवतेस तू. हो. तर सिंगेथॉन 28 याचं काय कनेक्शन आहे आणि तुला ते कसं सुचलं, ओके. ते आपल्या सगळ्यांना जरा जाणून घ्यायची इच्छा आहे. तर ते नक्की सांग. नक्कीच. तर बेसिकली शीतल, स्वरमानसमध्ये भरपूर लोक येतात आणि अशी लोक येतात की ज्यांना गाणं आवडतं, गायला मनापासून आवडतं आणि गाणं आवडतं किंवा त्यांना असं वाटत असतं की त्यांचा आवाज चांगला नाहीये आणि किंवा नॉन सिंगर्स किंवा बाथरूम सिंगर्स किंवा बरेच मोठे मोठे डॉक्टर्स, इंजिनियर्स ज्यांना गाण्याची खूप इच्छा होती पण त्यांना त्यांच्या करिअर अभावी ते करता नाही आलं. म्हणजे कम्प्लिटली नॉन सिंगर्स. नॉन सिंगर्स म्हणजे ते सिंगर्सही चांगले असतातही पण बऱ्याच वेळा त्यांना करिअर त्यांची वेगळी असते, त्याच्यामुळे त्यांना गाणं करायला नाही मिळालं आणि म्हणून ते स्वरमानसमध्ये आहेत. आणि तुला तर माहितीच आहे, जेव्हा सराव नसतो गाण्याचा तेव्हा एक प्रकारची भीती प्रत्येकाच्या मनात असते की अरे मी गाऊ शकेन की नाही, मला गाता येईल की नाही, किंवा मी एवढे वर्ष गायलोच नाही, मी लहानपणीच गायले, त्याच्यानंतर मी कधी गायलेच नाही. तर अशा लोकांना स्वरमानसमध्ये अतिशय वॉर्म वेलकम असतं आणि त्यांना आपण अगदी बेसिक्स पासून सगळं शिकवतो आणि वी आर हॅपी टू हेल्प देम विथ देअर कॉन्फिडन्स. आम्ही त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट करतो, कारण का तुला माहितीच आहे की मी एक काउन्सिलर आहे आणि काउन्सिलरच्या शिवाय मी एका सेलिब्रिटीची मुलगी आहे, तर तिकडे कंपॅरिझन शिवाय दुसरं काही होतच नाही. राईट. ओके. सो ह्या कंपॅरिझनचाच मला खूप कंटाळा आला होता आणि म्हणून मी हे स्वरमानस चालू केलं की एनीबडी कॅन सिंग. पण मग स्वरमानस मध्ये बेसिक ट्रेनिंग घेतलेले, क्लासिकल वोकल शिकलेले असे येतात का टोटल रॉ असतो तुझा स्टुडंट? म्हणजे कसेही असतात. कधी कधी क्लासिकल शिकलेले असतात पण त्यांना लाईटच्या अंगाने शिकायचं असतं. कित्येक वेळा त्यांना क्लासिकल वोकलच शिकायचं असतं. तर आपल्याकडे क्लासिकल वोकल पण आहे, सेमी क्लासिकल पण आहे आणि लाईट म्युझिक पण आहे आणि वेस्टर्न म्युझिक पण आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रेन टीचर्स आहेत. म्हणजे मग 20 वर्षामध्ये स्वरमानस एकूण किती स्टुडंट्स तू तयार केलेत विथ कॉन्फिडन्स? आतापर्यंत 10,000 स्टुडंट्स तरी झाले असतील. वाव. नक्कीच. कारण बऱ्याच ठिकाणी मी फक्त माझं स्वरमानस हे माझं ब्रेड बटर जरी असलं तरी बऱ्याच ठिकाणी आम्ही खेड्यापाड्यात जाऊन पण मी शिकवलेलं आहे. जे रॅट इटर्स आहेत, जे म्हणजे म्हणतो ना कामगार, आदिवासी जमातीमध्ये, अशा टाईपच्या अनेक लोकांना मी जाऊन खेड्यापाड्यात शिकवले, जव्हारमध्ये, मोखाडामध्ये. तर त्याच्यामुळे खूप लोक एका वेळेला 170, एका वेळेला 250-300 अशी पण लोक मी शिकवले. कॉर्पोरेट ऑफिस मध्ये देखील तू तुझे वर्कशॉप्स घेते. त्याच्यामुळे अशाही काही स्ट्रेस लेवल्स असतात ज्यांना तुम्ही फाईट करू शकता विथ म्युझिक थेरपी आणि तू ते खूप जास्त प्रिस्क्राईब करतेस ऍज अ काउन्सिलर. नक्कीच. प्रिस्क्राईब करण्याचा मला ऍक्च्युली अधिकार नाहीये पण मी त्याचा वापर नक्की करते, कारण का वापर केल्यामुळे मला एक कळलंय की जर आपण पॉझिटिव्ह असू आणि जर आपण पॉझिटिव्हली समोरच्याला शिकवलं विदाऊट एनी जजमेंट तर नक्कीच लोक खूप खुश राहतात, त्यांना खूप आनंद मिळतो आणि आयुष्यामध्ये म्हणजे हे मला सांगायला आवडेल की स्वरमानसमध्ये परीक्षा कधी नाही आहेत अजूनपर्यंत तरी. कारण परीक्षा आपल्या आयुष्याच्याच परीक्षा एवढ्या मोठ्या आहेत की आपण गाण्यामध्ये काय परीक्षा देणार आणि गाण्यातला आनंद जास्त महत्वाचा, नाही का? राईट. तर त्याच्यामुळे आनंदासाठी गाणं, सिंगिंग फॉर हॅपीनेस, एनीबडी कॅन सिंग, दॅट्स इट. मला आणखीन एक विचारावं असं वाटतं, कारण तुझ्याकडे खूप अनुभव आहेत, आपल्याला वेळही कमी पडेल इतके अनुभव आहेत. पण त्यातला एक अनुभव असा होता तुझा की तू मला सांगितलं होतंस, आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत त्याच्यामुळे खूप शेअरिंग होतं
आणि सेम टाइम तू अंध स्कूलमध्ये देखील त्या हो. मुलींना शिकवलं हो. होतं. मग एक थोडक्यात तू जर का शेअर केलंस की अशा जेव्हा आपला स्टुडंट असतो की ज्याला दिसत नाहीये, जेव्हा एक्सप्रेशन्स आपल्याला त्याला सांगायचे की हे असं आहे तसं आहे, Right. आकाश निळं आहे आणि आपण बघतोय एखादा देखावा आणि देन तुम्ही एक्सप्रेस करता, Right. तर अशा वेळेला तू कसं काय मॅनेज करते, म्हणजे असा स्टुडंट कसे काय मॅनेज होतात? शीतल, मी ना तुला माहितीच आहे की मी डान्स पण शिकलीये, मी ऍक्टिंग पण शिकली आणि मी गाणं पण शिकली. अष्टपैलू. नाही, अष्टपैलू असं नाही, पण माझी आवड भरपूर होती आणि मला सगळं शिकायचं असायचं किंवा मला शिकायचं असतं रादर. तर त्याच्यामुळे मी हा विचार केला की गाणं सगळेच जण शिकवतात, शास्त्रोक्त गाणं तर अजूनच सगळे शिकवतात. तर हा माझा क्लाससाठीचा क्लास, पण मी मासेससाठी क्लासेस घेते. आणि त्याच्यामुळे जर मासेसमध्ये जर आपल्याला पसरायचं असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर एक्सप्रेशनला फार महत्व आहे. जर एक्सप्रेशन नसेल तर आयुष्यात खरं म्हटलं तर काहीच नाही. म्हणजे आपण फक्त असं केलं तरी लहान मूल पण हसतं. तर लहान मूल पण जर हसत असेल तर मग प्रत्येकाने का नाही हसायचं? मोठे झाल्यावर आपल्याला अजून टेन्शन असतात. सो आपण बेसिकली हसण्याकरता हे करतो. आणि जर आपण एक्सप्रेशन दिलं आवाजातनं तर अंध लोकांपर्यंत सुद्धा ते पोचतं. आणि ते पोचवण्याकरताच मी मुद्दामून अंध लोकांना मला शिकवायचंच होतं, कारण का त्यांच्यापर्यंत एक्सप्रेशन पोचवणं गरजेचं तिथूनही असतं. खूप पॉझिटिव्ह त्या मुलींचा प्रचंड. रिस्पॉन्स. त्यांनी आपला प्रोग्राम पण केला स्वरमानसचा. अच्छा. हा. आणि मग सिंगेथॉन 28 तू मगाशी विचारलंस त्याप्रमाणे सिंगेथॉन 28चा उगम पावला 2019 मध्ये. हो, हा आपला तिसरा सीझन आहे. हो, तिसरा आणि season आमचे आहे. 2 सीझन खूप छान यशस्वी झालेले आहेत. आणि या 2 वर्षाच्या गॅप नंतर आपण पुन्हा आपला हो. तिसरा सीझन घेऊन येतोय. तर आता तू तर सांग. तू मला म्हणालीस तसं, म्हणजे तू मला आता विचारलंस की हे सिंगेथॉन 28 कसं सुचलं आणि कसं सुरू झालं. तर सिंगेथॉन 28 आमची टीचर आहे शाळेतली, गांधी टीचर म्हणून, दीप्ती गांधी, आणि त्यांचं मुस्कान फाउंडेशन आहे. अच्छा. आणि त्यांचा एक दिवस माझ्या नवऱ्याला फोन आला की अरे माझ्याकडे फंड्सची खूप कमी आहे आणि त्यांच्याकडे मल्टिपल डिसेबिलिटीज ची मुलं आहेत आणि त्यांच्याकडे फंडिंगचा थोडा म्हणजे कमी होती फंड्स त्यांच्याकडे. तर त्यांचं काही करू शकशील का रे, असं माझ्या नवऱ्याला त्यांनी विचारलं कौस्तुभला. तर कौस्तुभ म्हणाला बघूया. आणि कौस्तुभने मला सांगितलं, कारण का कौस्तुभला त्यांनी खूप लहानपणी छान शिकवलंय आणि खूप फेवरेट टीचर होत्या त्याच्या. तर म्हणाले मानसी आपण काय करू शकतो का. मी विचार केला, मी म्हटलं करू शकतो, कॉम्पिटिशन करू शकतो आपण त्यांच्यासाठी. आणि कॉम्पिटिशन मधनं जे आपल्याला पैसे येतील त्याचा जो प्रॉफिट असेल तो आपण त्यांना देऊ शकतो. कारण का मला असं नॉर्मल काही करायचं नव्हतं की नॉर्मल आपण शो केला, फंड रेझिंग शो केला, तर मला तो नव्हता करायचा. कारण का मला कायमस्वरूपी काहीतरी चालू करावं असं एनिवेज वाटत होतं. तर मग ही इच्छा तुझी होती आधीपासून. एक्झॅक्ट. आणि कॉम्पिटिशन, त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणाऱ्याला प्रत्येकाला आनंद वाटला पाहिजे. अरे हो, मी पण गाऊ शकलो. म्हणजे काय की मॅरेथॉन जसं आहे की मॅरेथॉन मध्ये यू रन फॉर अ कॉज. मॅरेथॉन मध्ये प्रत्येक पळणारा हा काही मोठा रनर नसतो. तर आपण पण एकदा पळालो आहोत त्याच्यात, कारण का आपण आपले जे पैसे कोणाला तरी जात आहेत याचा आपल्याला आनंद असतो, समाधान असतं. राईट. आणि तो आनंद आपण का नाही दुसऱ्याला द्यावा, ह्या विचाराने मी म्हटलं गाणं तर मॅरेथॉन मध्ये सगळे लोक पळतात आणि फिट होतात, पण गाणं ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी तुला शेवटपर्यंत तुझं रंजन करते. म्हणजे तू अक्षरशः डेथ बेडवर जरी असलीस, म्हणजे तू नसावीस, नाही मला भावना तुझ्याबद्दल म्हणजे कोणत्याही फिजिकल स्टेट मध्ये आपण असतो तरी पण ऐकू शकता, तुम्ही गाऊ शकता. राईट. सो गाणं तुमचं रंजन शेवटपर्यंत करतं. म्हणजे मला याच्यामध्ये मी जरासा वेळ घेते आणि तुला सांगायला मला आवडेल की माझी आजी डेथ बेडवर होती. ती होती 86 वर्षाची. आणि आम्ही सगळेजण जेवून तिला भेटायला गेलो होतो आणि आमची सगळी फॅमिली जमली होती, तिच्या अवतीभोवती आम्ही सगळे होतो. आणि ती माझा मामा म्हणाला आई गाणं गागो. तर आजी म्हणाली की काय गाणं गाऊ रे. तर माझा मामा म्हणायला लागला घन निळा लेडीवाळा, हे गाणं तो म्हणायला लागला. आणि तो म्हणतोय आणि ती त्याच्या मागे म्हणते, तो म्हणतोय आणि ती त्याच्या आणि ती त्या 2 मिनिटासाठी सगळं विसरून गेली की आपण स्वतः डेथबेडवर आहोत. सो बेसिकली गाणं हे तुमचं रंजन नक्कीच करतं. रंजन हिलिंग आहे. म्युझिक हील्स यू. ऍब्सोल्युटली. मग म्हटलं जर मॅरेथॉन असू शकतं रनिंगचं, तर सिंगिंगचं मॅरेथॉन का नसावं. म्हणजे मला हे सिंगथॉन हा इतका कॅची आहे, कारण बऱ्याचदा असं वाटतं की
मॅरेथॉन ऐकले पण सिंगिथॉन काय आहे. राईट. तर तुम्ही तिथे पळत नाही आहात पण तुम्ही तिथे गात आहात. अगदी आणि बरोबर. तुमच्या आवडीचं गाणं आपण नेहमी जी गाणी आवडीने ऐकत आलोय अगदी ती बरोबर. गाणी, आणि तुम्ही स्वतःही आनंद घेताय आणि ते पार्टिसिपेशन मधून तुमचं एक चांगलं कार्य घडतंय. हे दोन्ही सॅटिस्फॅक्शन एका पॅकेटमध्ये येतं. हा, आणि ह्याच्यामध्ये विशेषतः ज्याला गाणं येतं त्यांनीच भाग घ्यायचा नाहीये. जसं मी मगाशी म्हटलं की आपण काही मोठे रनर नाही आहोत तरी सुद्धा आपण भाग घेतला का, तर आपण पळण्याने कोणाला तरी मदत होतीये आणि काही काळापुरता आपण पण फिट झालो होतो. तो बेसिकली हा फायदा आहे. आणि मागच्या 2 वर्षात आमचा हा मानस होता की आम्ही ग्रूमिंग पण करत होतो, फ्री ग्रूमिंग. पण पहिल्या वर्षी 2019 मध्ये आमचं फ्री ग्रूमिंग झालं, पण 2020चा जो कॉम्पिटिशन होता तिथे आमचं फ्री ग्रूमिंग होऊ शकलं नाही. त्याच्याबद्दल माफी आहे, माफी मागते मी तुमची. कारण का हळूहळू करोनाचाच काळ यायला लागला आणि त्याच्यामुळे सगळं पोस्टपोन होत गेलं आणि त्यामुळे काही दिवसांनी सगळं ठप्पच झालं. आणि 2021 मध्ये आपण गॅप घेतला कारण का आपल्याला ऑनलाईन कॉम्पिटिशन ठेवायची नव्हती. कारण का जेव्हा आर्टिस्ट हा मुळात आर्टिस्ट असतो, बेसिकली गाणारा असतो, त्याला नेहमी ऑडियन्सचा एक प्रतिसाद फार अपेक्षित असतो आणि आवडतो. आणि मला खरंच सांगायला आवडेल कारण मागचे 2ही सीझन्स मध्ये जे नॉन सिंगर्स आहेत, ज्यांनी कुठलंही ट्रेनिंग नाही घेतलंय, आमचे जेवढे स्पर्धक निवडले गेले त्यांना स्वरमानस तर्फे रिहर्सल्स देण्यात आला म्युझिशियन्स बरोबर प्रॉपर फिनालेसाठी जे निवडले गेले होते. तर त्यांना प्रॉपर रियाज करून घेतला, त्यांची प्रॅक्टिस झाली आणि मग त्यांना स्टेजवरती प्रेझेंट केलं गेलं. तर स्वरमानस सिंगिथॉन 28 हे फक्त तुम्ही गाऊन तुम्ही पार्टिसिपेशन नसून पुढे सिलेक्ट झाल्यानंतर पण तो जो स्टेज एक्सपिरियन्स असतो ना तो खूप महत्वाचा असतो आणि मला वाटतं तो कॉन्फिडन्स देऊन जातो आयुष्यात पुढे. कारण जेव्हा तेच स्पर्धक जेव्हा विथ म्युझिशियन्स जेव्हा गात होते त्यांना ऑडिटोरियममध्ये जेव्हा टाळ्या मिळत होत्या तर ते खूप छान एक्सपिरियन्स होता तो त्यांच्यासाठी. आणि त्यांच्याही डोळ्यातून आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून आम्ही ते पाहत होतो की ग्रीन रूम मध्ये सगळे बसले आहेत आणि ही खूप छान अचिव्हमेंट आहे. बेसिकली त्यांना आर्टिस्टचं एक स्वरूप आलं होतं, एक वलय प्राप्त झालं होतं त्या स्पर्धेला फिनालेच्या दिवशी. आणि वी आर व्हेरी हॅपी की आम्ही हा क्षण त्यांच्या आयुष्यात आणू शकलो. आता जे 28चे 2 सीझन झाले त्याचा तुझा प्रतिसाद कसा होता आणि किती त्याला हे मिळाले? मुंबईतच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील आसपास तर आहेच. आणि आपलं बेसिकली महाराष्ट्र टाइम्स आपला मीडिया पार्टनर असतो दरवर्षी, तर त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि मटा असल्यामुळे बरंच ठिकाणी आपण पोचतो. सिंगिथॉन 28 आणि स्वरमानस पण पोचू शकलं तिकडे लोकांपर्यंत. आणि आता तर आपण पुणा सुद्धा ओपन केलंय, म्हणजे मुंबईच्या आसपासचे सगळे आणि यावेळेला पुण्यातूनही एंट्रीज आलेले आहेत. तर त्याच्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि मी तर म्हणेन की दरवर्षी हा मोठाच होत जाईल अशी अपेक्षा आहे. आणि नॉट बिकॉज स्वरमानसचं काही मोठं नाव हवं, पण प्रत्येक माणसाला आनंद मिळावा. नाही, हे रुजायलाच हवं की तुम्ही असं बऱ्याचदा होतं. म्हणजे आय वुड लाईक टू शेअर वन थिंग की खूप ट्रेनिंग घेतलेली अतिशय सुरातली कलाकार गात असतात, गायक गात असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेष देखील हलत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघणं नुसतं ऐकणं नसतं, पण तो माणूस जे काही आपल्याला क्रिएट करतोय, जो समा बांधत असतो ना, तिथे काहीतरी होणं वाटतं. पण जेव्हा मी आता सिंगिथॉनचे म्हणजे आपला जो वयोगट आहे स्टुडंट्सचा स्वरमानसचा, तो मला वाटतं 7 वर्षापासून ते थेट 80 वर्षापर्यंतचे स्टुडंट्स आहेत. आणि आजी पण इतक्या सुंदर रोमॅन्टिक गाणं गातात आणि त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचे भाव, म्हणजे मानसी तूच सांग तुझे. हो, हे नक्की तुम्हाला ऍक्च्युली आम्ही आमच्याबद्दल किंवा आमच्या स्टुडंट्स बद्दल किंवा रादर लोक पार्टिसिपंट बद्दल आम्ही काय बोलणार, हे तुम्ही नक्कीच सिंगिथॉन 28 किंवा स्वरमानसच्या फेसबुक पेजेस आणि इन्स्टा पेजेस वर नक्कीच जाऊ शकता. आता मी ट्विटरवर पण आलेलो आहोत, तर हे तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. वर स्वरमानसचा तर युट्यूब आहे आणि स्वरमानसचा तर अँथम झालेलं आहे, जेणेकरून सेन्स ऑफ बिलॉंगिंग. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि खूप छान आमचं स्वरमानसचं अँथम झालेलं आहे. मी आमचं म्हणते कारण खरंच मी यांची आहे आणि स्वरमानस माझं आहे. तर आता पुन्हा स्पर्धेकडे वळूया. आपले वयोगट काय कसे असणार आहेत हे तू सांग त्यांना, म्हणजे डिटेलमध्ये. मी नक्कीच सांगेन. आणि त्या अगोदर मला अजून एक गोष्ट तुमच्याशी नमूद करावीशी वाटते की
आम्ही जे काही क्वेश्चन्स आहेत तुमचे ते जरूर तुम्ही विचारा. आणि आता कदाचित आम्ही बोलतोय एकमेकांशी म्हणून तुम्हाला उत्तर देणार नाही. मोस्टली तुमची सगळी उत्तरांचं निरसन होईलच. पण जर नाही झालं तर तुम्ही नक्की ते प्रश्न आम्हाला इनबॉक्स करा आणि आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला नक्की पाठवू. ठीक आहे. सो बेसिकली वयोगट 2 वयोगट आहेत आपल्याकडे, ग्रुप्स आहेत. ए फॉर ॲडल्ट्स हा एक ग्रुप आहे, तो म्हणजे 15 अँड अबाव, 15 वर्ष आणि अबाव असा आपण एक वयोगट ठेवलाय. बरं, अबाव म्हणजे 100 गाठलेली लोक सुद्धा आमच्याकडे येऊन गाऊ शकतात. ओके. सो 15 ते त्याच्यावर कितीही. आणि दुसरा बी ग्रुप आहे. बी ग्रुप आहे तो 8 ते 14 हा वयोगट, म्हणजे 8 इयर्स टू 14 इयर्स. पण मग 14 इयर्स टू पुढे डायरेक्ट त्याला काही हे केलेत का तुम्ही पुन्हा? नाही, म्हणजे 8 टू 14 हे बी आणि 15 आणि 15च्या वरचे हे 2 वयोगट हे 2 वयोगट असणार आहेत, ए आणि बी. सो आता ए हा जो वयोगट आहे ऍडल्ट्सचा, ए फॉर ऍडल्ट्स लक्षात ठेवणं सोपं जाईल म्हणून मी म्हणते ए ग्रुप. ए ग्रुपसाठी 15 अँड 15 अबाव असा जो आमचा आहे, तर त्यांना आपण आर.डी. बर्मन बॉलिवूड सॉंग्स हे ठेवलेलं आहे. आणि जो आपला बी जो ग्रुप आहे ज्याच्यात 8 टू 14 इयर्स 8 ते 14 वयोगट आहेत, तर त्यांना आपण बॉलिवूडची उडती गाणी म्हणजे पेपी सॉंग्स ठेवलेली आहेत. आता बऱ्याच वेळा असं होतं की लोक विचारतात की आर.डी. बर्मनचं आम्हाला गाणं नाही गायचंय. हो, असे बरेच प्रश्न मलाही विचारण्यात आले की आर.डी. बर्मन का, आम्ही दुसरा म्युझिक डायरेक्टर घेतो किंवा जी काही त्यांची आवडती गाणी असतील तर तेही तू क्लिअर कर. राईट. तर आर.डी. बर्मनची आम्ही नाही गायला तर चालेल का? तर बेसिकली आम्ही थीमच आर.डी. बर्मन बॉलिवूड सॉंग्स ठेवली आहे, तर आर.डी. बर्मनचंच तुम्हाला गाणं गावं लागेल. ही एक गोष्ट. अजून एक मला येणारा प्रश्न हा आहे की आर.डी. बर्मनचं बाहेरचं गाणं म्हणजे गझल कंपोजिशन किंवा बॉलिवूडच्या प्रायव्हेट अल्बम मधलं मी गायले तर चालेल का? तर माफ करा, नाही चालणार. कारण का आपली थीम आर.डी. बर्मन बॉलिवूड सॉंग्स ही आहे. त्यामुळे आर.डी. बर्मनची शेकडोनी बॉलिवूड सॉंग्स असतील आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत, लव्ह सॉंग्स आहेत, सॅड सॉंग्स आहेत. म्हणजे असं कुठलंही भावभावना नाही आहेत की ज्या आर.डी. बर्मन साहेबांनी बॉसनी काही क्रिएट केलं नाहीये. वर्सटाईल क्रिएशन्स आहेत त्यांच्या, त्याच्यामुळे कुठलंही गाणं निवडा, मजा येणार आहे. आणि हे ठेवण्याचं कारणच हे आहे की अगेन वी आर नॉट हिअर फॉर क्लासेस, वी आर हिअर फॉर मासेस. आपण लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता किंवा लोकांना मजा येण्याकरिता, प्रत्येक स्पर्धकाला मजा आली पाहिजे गाताना. अरे आर.डी. बर्मन, अरे आर.डी. बर्मनची म्हणजे सगळ्याच म्युझिक डिरेक्टरची एज ग्रुप मध्ये आर.डी. बर्मनला काही अपवादच आहे. आर.डी. बर्मन वॉज अन ऍडव्हान्स म्युझिक डिरेक्टर ना, कारण का त्यांचं लहान मुलांना पण आवडेल, प्रत्येक जनरेशन पर्यंत पोहोचलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणून आपण तशी ऑफकोर्स सगळे म्युझिक डायरेक्टर सुपरच आहे त्याबद्दल, आणि हळूहळू मी ते सुद्धा इंट्रोड्यूस नक्कीच करू. पण आमची आता सुरुवात आहे म्हणून आम्ही आर.डी. बर्मनचं बॉलिवूड सॉंग घेतलेले आहेत. आणि जे दुसरा वयोगट आहे जो बी मी म्हटलं 8 टू 14, तर त्यांना उडती गाणी त्यांनी गायची. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जस्ट उदाहरण म्हणून देते की कुठच्या टाईपची गाणी. उडती गाणी म्हणजे काय, तर ज्याला एक ताल असतो, ज्याला एक हॅपी मूड असतो, म्हणजे है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा, हे एक घेऊ शकतो. किंवा लर लप्पा लाई रखदा, आडी टप्पा लाई रखदा, या टाईपचं घेऊ शकतो. या इणा मिनाडिका डायडा मनिका असं एक घेऊ शकतो. अशा टाईपची किती तरी गाणी आहेत. मग सारे के सारे गामा को लेकर गाते चले, अशा टाईपची अनेक गाणी आहेत. कारण का 8 ते 14 वयोगटाला आर.डी.चं रिस्ट्रिक्शन नाहीये, बंधन नाहीये. त्यांना बॉलिवूड पेपी सॉंग्स आणि तो एज ग्रुपच असा आहे की ते फुल ऑफ लाईफ आहे. काही कलर्स असतात ना, ते फक्त लहान मुलांसाठी असतात. अगदी बरोबर. आणि जेव्हा ज्या शेड्स येतात ना, ते तुम्हाला नंतरच येतात. आणि तुम्हाला खोटं वाटेल, जसं तुम्ही इंडियन आयडॉल मध्ये बघता किंवा सारेगमप मध्ये बघता, अक्षरशः तशाच स्टँडर्डची मुलं आमच्याकडे येऊन गातात आणि लोक पण येऊन गातात. म्हणजे तुम्हाला आपल्याला नेहमी असं वाटत असतं की अरे माझा ना आवाज चांगला नाही. अरे पण आवाज चांगला असणं म्हणजेच तुम्हाला गाणं येणं असं नसतं. गाणं चांगलं
जर तुम्हाला चांगला सूर ताल असेल, जर तुमच्याकडे एक सुंदर एक्सप्रेशन असेल, तर तुम्ही नक्कीच चांगले गाऊ शकता. आणि जर तुम्ही गाऊ शकत असाल तर आवाजाची चिंता करू नका आणि नक्की सिंगथॉन 28 मध्ये या. तुमचे अजून काही प्रश्न असतील, काही येत आहेत प्रश्न? माझे प्रश्न आधी व्हायचे. येस. तर मला तेच जाणून घ्यायचंय की 16 तारखेला आपली प्रथम फेरी होणार आहे पुढच्या रविवारी. राईट. तर आपण ती साने गुरुजी विद्यालय मध्ये करणार हो. आहोत. बरोबर. तर त्याचं स्वरूप आता काय असणार आहे? कारण आता जर काही रिस्ट्रिक्शन आल्या आहेत Right, right. तर त्यांचा विचार घेऊन स्वरमानस सिंगथॉन 28 आपली प्रथम फेरी कशी पार पडणार आहे ते तू सांग. ओके. आता तुम्हाला माहितीच आहे की बरेच अस्थिर सगळं चाललेलं आहे, तर त्याच्यामुळे आधी म्हणजे आमचे जे दोन्ही सीझन झाले ते आमची फिजिकलच फेऱ्या झाल्या, म्हणजे ऑफलाईन. ओके. आता ऑनलाईनचा जमाना आलेला आहे म्हणून आपण ऑनलाईन करतोय तर असं नाही, पण आता आपल्याला रिस्ट्रिक्शन अगेन ह्याच वर्षी परत अस्थिरता निर्माण झालेली आहे. बऱ्याच लोकांना कोविड झालेले आहेत. गरज असेल तरच बाहेर निघा असं म्हटलं जात आहे. तर त्याच्यामुळे आत्ता तुर्तास म्हणजे आम्ही हा निश्चय नक्की केलेला आहे, हा डिसिजन नक्की घेतलेला आहे की मी ह्या 16 तारखेला फिजिकल शक्यतो घेत नाही आहोत. म्हणजे काही जण हे पण मी तुम्हाला सांगेन, पहिला ऑनलाईन बद्दल सांगते की आपण ऑनलाईनच फेरी घेतोय आणि आम्ही तुम्हाला स्लॉट्स पाडू तुमचे. आम्ही फिजिकली जेव्हा असायचं तेव्हा पण मी स्लॉट्स पाडायचो. तुम्हाला एक स्पर्धेच्या 2-3 दिवस अगोदर फोन येईल की या टाइमला तुमचा स्लॉट आहे, पण झूमवर. आता तुम्हाला झूमवर करावं लागणार आहे. खूप लोकांकडे झूम नसेल, खूप प्रॉब्लेम्स असतात लोकांना, तर तुम्हाला आता स्पर्धेत भाग घ्यायचा आहे की नाही, तर तुम्हाला काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट करून झूमवर यावंच लागेल. मग तुमच्या भावाला विचारा किंवा तुमच्या बहिणीला विचारा किंवा मामा, आई, वडील कोणालाही विचारा किंवा तुमच्या मुलाला विचारा. हल्ली सगळी मुलं खूप शार्प आहेत आणि ऑलमोस्ट सगळी लोक आता टेक्नोसेव्ही झालेलीच आहेत. तर तुम्ही ती ऍडजस्टमेंट नक्की करा, कारण का तुम्हाला भाग घ्यायचा आहे तर तुम्हाला हे तेवढं करावंच लागेल. तर हे झालं ऑनलाईनचं, म्हणजे तुम्हाला 2-3 दिवस आधी फोन येईल, हा स्लॉट आहे आपला. 10 ते 6 ही कॉम्पिटिशन आहे आणि 10 ते 6 मध्ये तुमचे स्लॉट्स जे ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे तुम्हाला फोन येईल आणि त्याचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सांगण्यात येतील आणि तुम्ही ऑनलाईन लाईव्ह तुमचं कॉम्पिटिशन असेल. जज तुमच्या समोर असतील आणि तुम्ही गात असाल. ओके. तुमच्याबरोबर 10 ते 12 जण अजून असतील जे तुमच्या समोर गातील. तुम्हाला जर असं वाटलं की माझं गाणं झालंय आणि मला निघून जायचंय तर तुम्ही नक्कीच लॉग आउट होऊ शकता. आणि जर तुम्हाला थांबायचंय ते 40 मिनिटं किंवा 1 तास जे काही झूमचा स्लॉट असेल त्याप्रमाणे, तर तुम्ही नक्कीच थांबून बाकीच्यांचे जे काय गाणी आहेत ती बघू शकता. आता हे झालं ऑनलाईन. आता काही जण असं असतात की नाही मला जमणारच नाहीये झूम, म्हणजे कोणात एकटे राहणारी काही माणसं आहेत ज्यांनी भाग घेतलेले आहेत, तर ज्यांना जमणारच नाहीये अशी लोक नक्कीच येऊ शकतात. पण ते सुद्धा जेव्हा तुम्हाला फोन येईल तेव्हा तुम्ही ताबडतोब सांगाल की नाही मला फिजिकलच यायचंय. पण शक्यतो मी तुम्हाला हे म्हणजे आवाहन करेन की तुम्ही ऑनलाईनच करावे. नाही, आणखीन एक स्पर्धक होते ते म्हणाले जर का आम्ही जवळच राहत असू, म्हणजे आपलं साने गुरुजी जे सेंटर आपण दिलेलं आहे त्याच आसपास राहणारे जे त्यांना पॉसिबल आहे की ते येऊ शकतात आणि तिकडे तिकडे स्पर्धा हे करू शकतात, तर तसं पॉसिबल आहे का की फिजिकली ज्यांना जमणार असेल ते येऊ शकतात का? हो, नक्की पॉसिबल आहे. पण मग त्यांनी पण आधी कळवावं की मला फिजिकल जमणार आहे. रादर त्यांनी नाही कळवलं तरी चालेल, पण ऑनलाईन वाल्यांनी सांगावं की नाही मला ऑनलाईन नाही जमत आहे, मला फिजिकलच यायचंय. तर ते त्यांनी परफेक्ट सांगावं. जे कोण त्यांना फोन करतील आमचे व्हॉलंटियर्स, म्हणजे शेड्यूल करायला आम्हाला इझी जाईल. कारण का आपल्याला एकाच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन पहिल्या होतील आणि मग नंतर फिजिकल होतील किंवा उलट होईल. पण ते कुठे राहतायत त्याच्यावर अवलंबून आहे. कारण आता अंडर 14 आपला जो वयोगट आहे त्याच्यामध्ये मुलं बरीचशी आहेत, ज्यांना कदाचित शक्य होणार नाही की थ्रू आउट अशा परिस्थितीत मुलांना घेऊन येणं आणि पार्टिसिपेट करणं. त्यांच्यासाठी मला वाटतं आता ऑनलाईन स्कूलमुळे हा खूपच चांगला पर्याय आहे. जसं शाळा आपण करतोय त्याचप्रमाणे ते मुलांनी ऑनलाईन पार्टिसिपेशन 40 मिनिटच फक्त असेल तर नक्कीच. आणि एक आपलं गाणं गायलं की संपला विषय. आणि तुमचं टाइम स्लॉटच्या आधी जर तुमचं पार्टिसिपेट करून झालंय तर तुम्ही लॉग आउट करू शकता. अगदी म्हणजे त्याप्रमाणे. आणि स्वरमानस तुम्हाला फीडबॅक देणारच आहे जो काही निर्णय असेल तो, कारण जजेस तिकडे बसलेलेच आहेत. हो, कारण तुम्ही जरी नाही येऊ शकला तरी स्वरमानसची आणि पूर्ण टीम ही साने गुरुजी मध्ये तिथे प्रेझेंट असणार आहे.
आम्ही योजलेल्या पूर्ण जो काही आमचा प्लॅन होता त्याप्रमाणे स्पर्धकांसाठी आम्ही तिथे असणारच आहोत आणि तिथूनच ही स्पर्धा आम्ही कंडक्ट करणार आहोत, त्यामुळे आम्ही तिथे आहोत. आणि स्पर्धकांच्या या सेफ्टीसाठी आम्ही केवळ ऑनलाईन केलंय, बाकी कुठचाही आमचा दुसरा हेतू नाहीये. आणखीन म्हणजे या वर्षी आता गेले 2 सीझन जे झाले त्याच्यामध्ये तू कोणासाठी काम केलं आहेस आणि आता या वर्षीचं तुझी कोणासाठी आपण काम करतोय, म्हणजे ही सिंगेथॉन 28 हा जो प्रपंच आपण केलेला आहे, बरोबर, तर ते कोणासाठी आहे आणि तू यावर्षी कोणासाठी, आम्ही सगळे कोणासाठी एफर्ट घेतोय आणि ही आपण कोणाला हेल्प करणार आहोत थोडीशी जी काय करणार. ओके, तर पहिल्या वर्षी मी सांगितलं त्याप्रमाणे 2019 मध्ये आपण हे सुरू केलं, तेव्हा आपण मुस्कान फाउंडेशनला मदत केली, म्हणजे जे काय फुल ना फुलाची पाकळी, तर त्यांना आपण मदत केली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण राहा फाउंडेशन ला आपण पैसे दिले, कारण का जवाहर मोखाडाचा जो त्यांचा घाट आहे, म्हणजे खरंच पाण्यासाठी तिकडे लोक तरसतात. म्हणजे पाणी कुठून कुठे, म्हणजे ते समजा राहत असतील दादरमध्ये तर त्यांना बँड्राला जाऊन पाणी घेऊन यावं लागतं, इतकी त्यांची परिस्थिती वाईट आहे. आणि त्याच्यामुळे माझी जवळचीच मैत्रीण आहे, कारण का मी स्वतः जाऊन तिकडे काम केलंय, स्वतः तिकडे जाऊन ऍक्टिव्हिटी केली आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे की किती त्रासात त्यांचं आयुष्य आहे. आणि तिकडे त्यामुळे डॉक्टर सारिका कुलकर्णी ही खूप मोठं काम करते राहा फाउंडेशनच्या वतीने, तीच सर्वा आहे, माझी मैत्रीण आहे. आणि त्यामुळे हे मी स्वतः बघितलंय. मुस्कान फाउंडेशन मध्ये सुद्धा मी स्वतः जाऊन बघितलं, मला पटलं आणि मग मी पुढे हा जो घाट घातला सिंगेथॉनचा, तो केवळ म्हणजे तू इन्स्पायर कंटिन्यू होतच असतेस की आता ही तुझी मैत्रीण आहे ती काहीतरी करतेय तर त्याच्यामध्ये तुझंही काही म्हणजे माझं पण जाऊन काहीतरी शेअर नसावा फक्त, पण माझी जाऊन ऍक्टिव्हिटी पण कधी कधी मला आवडतात करायला, की गाण्याची ऍक्टिव्हिटी केली, लहान लहान मुलं केवढी खुश होतात, अगं खूप खुश होतात. आता हे एक आहे. आता दरवेळेला आता आमची जी कोर टीम झालेली आहे त्याच्यातनं आम्ही बऱ्याच ठिकाणून आम्हाला येतात की अरे आमची ही संस्था, मग आम्ही स्वतः जाऊन तिकडे आधी बघतो, त्यांची पूर्ण माहिती काढतो आणि मग त्याप्रमाणे आम्ही ठरवत असतो. तर ह्या वर्षी आपण एनीबडी कॅन हेल्प, जसं आमचं एनीबडी कॅन सिंग हे रेझोनेट होतं, तर एनीबडी कॅन हेल्प ही संस्था आहे. तर त्याच्या कॅन्सर किड्स, पेडियाट्रिक कॅन्सरला आपण या वेळेला मदत करतो, लहान मुलांसाठी. आणि नॉट ओनली म्हणजे इथेच आम्ही थांबत नाही आहोत, म्हणजे आम्हाला फुल ना फुलाचे आता जो काय रिस्पॉन्स येईल तो, कारण का यावेळेला करोना आहे त्याच्यामुळे भरभरून रिस्पॉन्स आम्ही नक्कीच एक्सपेक्ट करतोय, पण बघूया आता कसं होत आहे ह्या वर्षी. आणि आम्ही हाही आमचा मानस आहे की मी स्वतः कॅन्सर किड्स बरोबर जाऊन गाण्याची ऍक्टिव्हिटी करू, काहीतरी त्यांना छोटंसं गिफ्ट, टोकन ऑफ लव्ह देऊ. ही आपली सगळी टीमच जाईल तिकडे. आपल्याला ऐकणारे आहेत आता ऑनलाईन सीमा मिस्त्री, उज्ज्वला शिंदे, नीरजा जठार, पल्लवी हेमंत प्रश्न विचारतायत. ओके, की सॉन्ग शुड बी डिफरंट फॉर फर्स्ट अँड फायनल राऊंड, म्हणजे 2 राऊंड जे होणार आहेत. ओके, जेव्हा तुम्ही निवडले जाल पुढच्या फेरीसाठी, फिनालेसाठी, तर ती गाणी सेम असणार आहेत का वेगळी? वेगळी नाही, आपण रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये लिहिलेलंच आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते की आपण जे गाणं निवडू तेच गाणं फिनालेला सिलेक्ट झालं तर म्हणायचं आहे. आणि आपण प्राथमिक फेरीमध्ये, म्हणजे ही जी फर्स्ट राऊंड 16 तारखेला होणार आहे, तिथे आपल्याकडे 1.5 मिनिटाचा अवधी आहे. 1.5 मिनिटाच्या आत एक मुखडा आणि एक अंतरा एवढंच म्हणायचं आहे. आणि बऱ्याच वेळा लोक हा मला प्रश्न विचारतात की एक मुखडा आणि एक अंतरा जर 2 मिनिटांचा असेल तर मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही 1.5 मिनिटाचाच सिलेक्ट करा. तुम्ही मोठा अंतरा आणि मुखडा सिलेक्टच करू नका, कारण मग तुम्ही डिस्क्वालिफाय व्हायचे चान्सेस जास्त राहतात. तर त्याच्यामुळे तुम्ही 1.5 मिनिटाचाच सिलेक्ट करा, किंबहुना 1.5 मिनिटापेक्षा थोडासा कमी सुद्धा चालेल, पण 1.5 मिनिटात तुमचा एक मुखडा आणि एक अंतरा संपलाच पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही फिनालेला सिलेक्ट झाला तर तुम्हाला अख्खं गाणं म्हणायचंय, म्हणजे 1 मुखडा आणि 2 अंतर. कारण का जुन्या गाण्यांमध्ये 3 7 मिनिटाचं एक गाणं होतं, तर तेवढं, तर त्याच्याआधी 4 मिनिटापर्यंत आपण गाऊ शकतो. 4 मिनिटं किंवा 4च्या खाली, त्याच्यावर नाही. सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण स्पर्धेला जे गाणं म्हटलंय ते घेऊन तुम्ही घेतलेली आहे आणि तुम्ही निवडले गेला आहात फिनालेसाठी, तर तुम्ही तेच गाणं प्रेझेंट करणार आहात विथ म्युझिशियन्स. तर हे कारण आपल्याकडे आमची धारणा हीच आहे की कोणी ट्रेन सिंगर येणार नाहीयेत, कोणीही क्लासिकल शिकलेलं प्रोफेशनल प्रोफेशनल आणि ऑर्केस्ट्रा सिंगर नॉट अलाउड.
त्याच्यामुळे जी काही तयारी प्रामाणिकपणे करून येणार आहेत आपले स्पर्धक, तर असं अनफेअर होता कामा नाही की आम्ही हे गाणं तयार केलंय मग आम्ही दुसरं म्हणतो. कारण सगळ्यांमध्ये जी समानता आपण बघतोय की आम्ही नॉन सिंगर्स म्हणूनच एनीबडी कॅन सिंग, तर हे लक्षात ठेवूनच हा मुद्दा आम्ही इथे मांडतोय. अगदी त्याच्यामुळे तेच गाणं जेव्हा तुम्ही शोकेस कराल, जर तुम्ही फिनालेला गाताय तर ते गाणं मस्तच होणार, म्हणजे विथ रियाज आणि प्रॅक्टिस. आणि तुम्हाला रंगीत तालीम दिली जाते आणि विथ इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला फिनाले करायचंय. व्हेअर फर्स्ट राऊंड ही विदाऊट इन्स्ट्रुमेंट्स असेल, म्हणजे अतिशय बिनधास्त तुम्ही गाऊ शकाल. तुमच्या स्केलमध्ये सुरू करा, म्हणजे बर्डन नसणार आहे तुम्हाला. आणि तुमची तयारी जर फिनालेची करून घ्यायची आहे तर ती जबाबदारी स्वरमानच आहे. तिकडे तुम्हाला म्युझिशियन्स देण्यात येतील की तुम्ही गाणं कुठून उचलायचं आहे, कुठे थांबायचं आहे, मग मधला पीस कधी वाजवणार याची तयारी स्वरमानच तुमच्याकडून करून घेणार आहे. तर पल्लवी हेमंत, थँक्यू तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. कारण बऱ्याचदा आमच्याही काही मुद्दे सुटतात, तर जर तुम्हाला अजून काही वाटत असेल विचारावं असं तर तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत तुला काय सांगावं असं वाटेल का अजून म्युझिक थेरपी बद्दल? हो, कारण मगाशी आपण बोलत होतो की जेव्हा की कुणी डॉक्टर आहेत, कारण आमच्या स्वरमानसमध्ये स्पेशली डॉक्टर्स, बिझनेसमॅन, उद्योजक, उद्योजिका, आजी, त्यांची नात, असा इतका मोठा व्याप आहे आणि इतक्या मोठ्या कक्षा आहेत की असं नाहीये की हा तुम्हीच करू शकता, तुम्हीच करू शकता, नाही तुमचा आवाज जरा बसका आहे वगैरे, तुम्ही गाऊच शकत नाही असं नसतं. आमच्याकडे नाही हा शब्दच नाहीये मुळात. अगदी कोणीही गाऊ शकतं आणि प्रत्येक माणसाची आवाजाची एक क्वालिटी असते, कळलं? जर आपल्याला बरेचसे गायक आवडतात, कुणाला माणिकताई आवडतात, कुणाला आशाबाई आवडतात, आणि त्यांचा आवाज हा खूप वेगवेगळा आहे, त्यांचा आवाजाचा पोतही वेगवेगळा आहे. पण म्हणून आपणही गाऊ शकतो की आपलंही गाणं किती छान वाटतं. प्रत्येकाने आपल्या आवाजात गाणं हे जास्त महत्वाचं. आणि प्रत्येक बाळ हे त्याच्या आईच्या अंगाईने झोपतं. हे खूप म्हणजे जर आवाज ओळखीचा असेल ना, आईचाच असेल ना, तर ते बाळ झोपणार त्या विश्वासाने. तर आपण आपल्या घरचे स्टार आहोत, फक्त तुम्ही ते लोकांसमोर शोकेस करताय हा विचार जर तुम्ही बाळगला तर एनीबडी कॅन सिंग. अगदी म्हणजे हा, आता तू सांग. म्हणजे हे फार उत्स्फूर्तपणे सुचलं मला. खूपच छान शीतल. नाही, मला असं सांगायला आवडेल की बेसिकली तुम्हाला हा जो न्यूनगंड आहे की मी गाऊ शकत नाही किंवा माझा आवाज खराब आहे, दोन टाईपची लोक माझ्या लाईफमध्ये आलेली आहेत गेल्या 20 वर्षात. ती म्हणजे अशी की मी सॉलिड गाते किंवा मला काहीच गाता येत नाही, आणि मग दोन्ही गोष्टी समान व्हायला लागतात, न्यूट्रलाइज व्हायला लागतात जेव्हा ते स्वरमानसमध्ये येतात. कारण काय असतं, बऱ्याच वेळा जेव्हा सॉलिड गातो असं वाटतं तेव्हा आपण काय करत असतो तुम्हाला माहितीये, तेव्हा आपण त्या गायकाच्या आवाजात गात असतो. म्हणजे जर लताबाईंच्या आवाजात आपण गाणं ऐकलं, अजीब दास्तां आहे, तर त्यांचा स्केल कुठच्या कुठे आहे. आणि आपण बऱ्याच वेळा ह्युमन टेंडन्सी आहे की आपण त्याच आवाजात गाण्याचा प्रयत्न करतो आणि वास्तविक आपली स्केल ही त्यांच्यावर मॅच होणारी नाहीये, बिकॉज शी इज अ नाइटिंगेल ऑफ सॉंग्स. सो बेसिकली म्युझिकच्या त्या नाइटिंगेल आहेत, त्यांच्यावर आपली कंपॅरिझनच होऊ शकत नाही. इथेच माणसं चुकतात. बऱ्याच वेळा लोक कंपॅरिझन करतात. आपण आपल्या सरांशी पण कंपॅरिझन करू शकत नाही. तर लताबाई तर कुठच्या देवाच्या ठिकाणी आहेत आपल्यासाठी, ज्यांना गाणं आवडतं, किंवा आशाबाई फॉर दॅट मॅटर, एवढ्या वर्सटाईल सिंगर आहेत. हो, आपण प्रयत्न करू शकतो, कारण का भाव हा आपल्या हातात आहे, पण स्केल ही आपल्या हातात नाहीये. आणि भाव कसा कुठच्या पद्धतीने आला पाहिजे हेच स्वरमानस तुम्हाला शिकवतं. आणखीन एक गोष्ट मला आवडेल जर तू प्रात्यक्षिक दाखवलंस तर, कारण स्वरमानसमध्ये कुणीही ट्रेंड येत नाही, तर गाणं शिकवण्याची एक पद्धत आहे. तर एक छोटासा एक आपण म्हणतो ना त्याला, की गाणं डिझाईन करून दाखवणं म्हणजे नेमकं काय आहे की गाताना स्वराचे चढ उतार जे आहेत त्याचे डिझायनिंग आहे. मी नेहमीच म्हणते की ही गाणं डिझाईन करून दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला ते जास्त पटकन आपण लक्षात घेतो की अरे हा, मग हात असा गेला होता, मग तो असा असा आला. त्याच्यामुळे ते गाण्याच्या ज्या स्वरांचे चढ उतार आहे किंवा जे त्याच्या आतमध्ये जे अंतरे आहे, म्हणजे सर्कल्स म्हणतो, ते कनेक्टिव्ह सर्कल्स जे असतात ना, तर ते सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोर येतं डिझाईन. सो तू असं कुठलं तरी तुझं गाणं निवड की जे तू डिझाईन करून दाखवतेस नेहमी. हा, आता मला असं तुम्हाला सांगायला नक्की आवडेल, या बेसिकली इंटरव्ह्यू नाहीये पण आपण जे काही इन्फॉर्मल बोलतोय त्याच्यात, की बऱ्याच वेळा प्रत्येक गाण्याला ना एक थीम असते, प्रत्येक गाण्याचा एक मूड असतो.
तो मूड ना आपण नॉर्मल लोक पकडतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला गाताच येत नाही. म्हणजे आता ये राते ये मौसम जर आपण धरलं तर ये राते ये मौसमला एक लय आहे, म्हणजे टिक टाक टाक टिक टाक टाक टिक टाक टाक टिक टाक टाक ही लय पकडता आली पाहिजे. आणि एकदा का लय तुम्हाला पकडता आली, हे रोमॅन्टिक सॉन्ग आहे हे आपल्याला माहिती आहे, मग ते आपण जर पोर्ट्रे करता आलं आपल्याला तर आपल्याला गाणं आलं. मग आवाजाशी काही त्याचा संबंध नाही. हा, जर तुम्हाला प्लेबॅक सिंगर व्हायचं असेल तर नक्की तुमचा आवाज सुंदर हवा, पण अदरवाईज नॉर्मल माणसासाठी कुठचंही गाणं गाता येऊ शकतो आपण, म्हणजे आपल्याला येऊच शकतं. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. सो बेसिकली तुम्ही जेव्हा एक्सप्रेशन देऊन गाता, हो प्रत्येकाला सुरातच गायलं पाहिजे, तालातच गायलं पाहिजे आहे ना, पण केव्हा, जेव्हा तुम्ही प्लेबॅक सिंगर होता तेव्हा. पण तुम्हाला तुमच्यासाठी गाणं गायचं असेल तर तुम्ही जास्त एन्जॉय करणं महत्वाचं आहे. पण मी बरीच लोक अशी बघते जी गाणं एन्जॉयच करत नाहीत, कारण का ते लोक फक्त सूर आणि तालातच अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळे असं नका करू, एन्जॉय करा. जर तुम्हाला डान्स आवडत असेल तर डान्सचा मिलाप आपल्या स्वरमानसमध्ये आहे, ऍक्टिंगचा आहे आणि हसण्याचं आहे. कारण का जीवन हे हसण्यासाठीच असतं, फक्त रडण्यासाठी नसतं. तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही सिंगेथॉन 28 मध्ये भाग घ्या. स्वरमानस तुम्हाला ग्रूम करतच राहील. आणखीन एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे आमचे स्वरमानसचे जेवढे स्टुडंट्स आहेत ना, ते आता स्टार झालेले आहेत ऑलमोस्ट. कारण बऱ्याचशा जणी ना ग्रुपमध्ये पिकनिकला जातात वगैरे, लेडीज नाईट आउट होतं वगैरे, पण त्या ओपन अप होत नाही. पण जेव्हा गाणी सुरू होतात ना की त्याही आपला आवाज मिसळतात. आणि आता अगदी गाणी बिणी म्हणजे इमॅजिन आपण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा म्हणजे स्कूल पिकनिकला बॅक सीट वरती आपण जी मोठमोठ्यांनी गाणी गायचो तेव्हा कोण कोणाचा आवाज बघत होतं. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणताना बसमध्ये जो काही सूर लागायचा जबरदस्त. सगळेजण पोएम म्हणतात, कविता पाठ करतात लहानपणापासून. पोएम आपण गाणी कविता जी काही शाळेत म्हणतोच की आपण, पण ते नंतर सुटत जातं. तेच मानसी सांगत होती की राहून गेलेलं आहे ते, फक्त आपण थोडस छानपैकी पुन्हा ते रिवाइव्ह करू शकतो. आणि जसं जसं शीतल तू हे म्हणालीस गाण्याचं, तसंच प्रत्येक गोष्टीच असतं. काळोखाची भीती लहान मुलांना कुठे वाटते, आपण घालतो ती, आणि मग आपण घालतो आणि हळूहळू मोठे होत जातो तशी आपल्याला सुद्धा काळोखाची भीती वाटायला लागते. सेम गाण्याचं आहे. गाणं लहानपणी गात असतं तेव्हा आपल्याला कोणी म्हणत नाही हे चुप गाऊ नको, पण जसे जसे आपण मोठे व्हायला लागतो तशी आपली मुलं, आपला नवरा, आपली आई, आपले बाबा, कोणी ना कोणीतरी एक फक्त शब्द बोलतो, ए तू आणि गाणं किती घाणेरडा आवाज आहे तुझा. आणि ती एकच गोष्ट आपल्या आयुष्यभर मनाला लागून राहते आणि त्याच्यासाठी आपण गातच नाही. अरे आपली बकेट लिस्ट आहे, कम्प्लीट करा, नक्कीच तुम्हाला छान गाता येईल. आणि आवाज जाडा, पातळ, भरडा वगैरे काही नाही, पण त्या प्रत्येक आवाजाची एक क्वालिटी असते, तो पोत असतो. आणि त्यात ती गाणी तुम्ही म्हटली ना, म्हणजे आता मी सुलोचनाबाईंचंच आहे, मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण, हे त्यांच्या आवाजातच गोड का लागतं, कारण एक रांगडेपणा आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही गाण्याची निवडही तशी करू शकता. प्रत्येक आवाज हा गाण्यासाठीच आहे. जर भांडण्यासाठी आहे, रडता तुम्ही सुरात, तर मग आता नाही. मला ह्याच्यावर एक गाणं आठवलं, नांगुन जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, घर याद रहे हो. तर हे मला असं वाटतं की तुम्हाला गळा आहे, तुमचा एक आवाज हीच तुमची पहचान आहे, हीच तुमची आयडेंटिटी आहे. तर ती आयडेंटिटी का नाही, कितीतरी जण अशी आहेत की ज्यांना आवाजच नाहीये. कोणीही म्हणतो की तू नको गाऊ यार बस कर, नाही, पण जर स्वरमानस मध्ये आला तर तुम्ही पार्टीची, तुमच्या पिकनिकची जान होणार, एवढं मात्र नक्की. कारण आपल्या सगळ्या इतक्या छान आज्यापासून ते चिल्ली पिल्लू आपले जेवढे पण आहेत ना, इतकी गोड गाणी गातात. यू मस्ट गो ऑन स्वरमानस पेज. आमचे स्टुडंट्स बघा कसे गातात, तुम्हाला बूस्टअप मिळेल. एनरोल करा, स्वरमानस 28 सिंगेथॉन 28 मध्ये पार्टिसिपेट करा
आणि ह्याच्याबरोबर म्हणजे तुम्ही समाजासाठीही कार्य करताय आणि स्वतःही म्युझिकने हील होत आहे. तर हा एक कॉन्फिडन्सचा एक आपण म्हणूया टास्क आहे. आणि मी तर म्हणेन बिंग अ काउन्सिलर मला हे नक्कीच सांगायला आवडेल की तुमच्यातलं लहान मूल आहे ना त्याला जाग करा, त्याला समाधान मिळू द्या की हो तू गाऊ शकतो, तो सुद्धा गाऊ शकतो किंवा ती सुद्धा गाऊ शकते. तुमच्यातलं लहान मूल हे कायम हॅपी, आणि तुमच्यातलं लहान मूल नेहमी राहिलं पाहिजेच. मोठे झाल्यावर आपण संसार हे ते सगळं इतके टेन्शन आहे, त्या टेन्शन मधनं बाहेर या. किती लोक मला म्हणतात अरे नाही ग वन्स अ वीक मला नाही ग, माझे एवढे जबाबदारी आहेत माझं. पण हेच तुम्ही बोलू नका, तुम्ही म्हणा वन्स अ वीक मी नक्कीच करणार गाण्याचा क्लास, आणि बघा तुमच्यामध्ये काय फरक पडेल. आणि स्वरमानस मध्ये जी गाणी शिकवली जातात ती खूपच नेहमीचीच असतात, आपली जी आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत वगैरे. अगेन मीच म्हटलं तसं क्लासेस नाही, मासेस साठी हा. आपण आहोत. सो सिंगिथॉन 28 हा. चे काही प्रश्न आपण मला आता 1-2 प्रश्न आले ते मी त्यांना विचारले, पण जर वेळेअभावी तुम्हाला आत्ता वेळ नसेल मिळत लिहायला विचारायला तर तुम्ही इनबॉक्स करा आम्हाला, आम्ही त्याप्रमाणे उत्तर देऊ. आणि फक्त इनबॉक्सच नाही, तुम्हाला मी 2 नंबर्स देते. ओके, तर त्यांनाही तुम्ही फोन करून हे प्रश्न विचारू शकता. शीतल मला वाटतं तू पण तुझा नंबर देऊ शकशील जर हो. लोकांना हवा असेल तर. तर मी 2 नंबर्स देते, तुम्ही लिहून घेऊ शकता. मी सावकाश सांगते. 98213 88280. मी परत एकदा रिपीट करते. 98213 88280. हा एक नंबर आहे ज्याच्यावर तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न विचारू शकता, किंवा तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला गुगल फॉर्म किंवा फिजिकल फॉर्म हवा असेल तर तुम्ही सगळं त्यांना फोन करून विचारू शकता. दुसरा नंबर आहे 83697 90946. परत एकदा रिपीट करते. 83697 90946. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या सगळ्या पेजेसवर आम्हाला डायरेक्ट मेसेज करूच शकता. ओके, आणि अजून काही प्रश्न असतील, आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत, कारण आपण 8च्या आत संपवण्याचा आपला मानस आहे, कारण खूप वेळ बोलून आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. सो आणि हे रेकॉर्डिंग आपलं राहील पण. हो, तर म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही नंतरही बघू शकता. बरोबर. जर काही क्वेश्चन्स उत्तर तुम्हाला याच आमच्या गप्पांमध्ये मिळाले असतील तर चांगलं आहे, नाहीतर इनबॉक्स करा. वेळेअभावी जर तुम्हाला नसेल जमलं तर फोन नंबर्स दिलेले आहेत. माझाही नंबर देऊ का, म्हणजे ते 2 नंबर व्यतिरिक्त जर हवा असेल तर ते विचारलं. अच्छा, माझा त्याच्यावरती तुम्हाला मिळेल. आता 2 Okay. नंबरवरती नाही कॉन्टॅक्ट झाला तर तुम्ही आमच्या पेजवरती जाऊन नंबर उपलब्ध आहेत, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुला जर दिसत असतील खूप बरं वाटलं. सीमा मिस्त्री, उज्ज्वला शिंदे या सुरुवातीपासून आपल्याला Thank you so much. पाहतायत आणि आपलं बोलणं ऐकतायत. निर्जा जठार, पल्लवी हेमंत यांनी तुमचा प्रश्न आम्ही घेतला आणि आय होप तुमचं जो काही प्रश्न आहे जेनिता रायकर पण बघतायत. हो. थँक्यू सो मच जेनिता. आणि प्राजक्ता नाडकर्णी बघतायत. थँक्यू सो मच प्राजक्ता. नंतर शिरीन दारूवाला थँक्यू. मृण्मयी आहे. मृण्मयी गोखले. थँक्यू मृण्मयी. संकेत पाठारेही बघताय. अरे वा, थँक्यू संकेत. थँक्यू. आणि खूप खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या सिंगेथॉन 28 बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलात. आणि जर तुम्ही पार्टिसिपेट करत असाल तर बाकीच्यांनाही प्रेरित करा. आपण एक चांगलं काम करतो आहेत आणि त्यातून तुम्हालाही आनंद मिळणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने एक सामाजिक कार्यही घडत आहे. आणि आनंद हा नेहमी द्विगुणित करायचा असतो, तो स्प्रेडच करायचा असतो, कारण का दुःख हे स्प्रेड होतच नाही कधी. दुःखी माणूस हा एकटाच असतो, पण हॅपी माणूस हे भरपूर लोकांना घेऊन पुढे जातात. तर त्याच्यामुळे हा हॅपीनेस आपण असाच पसरवत राहूया. आणि मला तुम्हाला एक गोष्ट विशेष सांगायला आवडेल, ते म्हणजे असं की 16 तारखेला आमची जी कॉम्पिटिशन आहे ती ऑनलाईन आहे, पण जो फिनाले असेल, जो 28 तारखेला आपण म्हटलंय, सगळं जर व्यवस्थित असेल तर आपण 28लाच नक्की फिनाले करतोय. मग तो ऑफलाईनच असेल. जर 28चा आपला नाही झाला तर आपण थोडासा पुढे ढकलू, पण तो नक्कीच ऑफलाईन होईल आणि सगळ्या प्रेक्षकांच्या टाळ्या तुम्हाला मिळतील. हे आणि तो आम्ही एक्सपिरियन्स तुम्हाला मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत की Right. स्टेज एक्सपिरियन्स, म्युझिशियन्स आणि हा जो काही तो जो एक्सपिरियन्स असतो स्टेजवरचा, बिईंग अ लाईक आर्टिस्ट, तो नक्की तुम्हाला मिळावा ही आमची अपेक्षा आहे. Right. आणखीन एक गोष्ट म्हणजे 16 तारखेला आपण जी पहिली फेरी आपण कंडक्ट करतो आहे
त्यातही आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं शक्य असेल तसं आम्ही पोस्ट करू की तुमचे जे आप्तेष्ट आहेत ते तुम्हाला लाईव्ह स्पर्धेसाठी गाताना पाहू शकतील, किंवा तसे व्हिडिओज आम्ही टाइम बाय टाइम पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. कारण टेक्निकल गोष्टी आमच्या हातात नाही आहेत, त्याच्यामुळे त्याप्रमाणे अचानक आम्हाला हे प्लॅन्स चेंज करावे लागले आहेत. तर त्यामुळे जर नाही पोहोचू शकलो तर आम्हाला कृपया माफ करा. पण तिकीट, फिनालेची तिकीट आणि फक्त 350 रुपये तिकीट आहे. आणि तुमच्या एका या तिकीट घेण्याने एका कॅन्सर किडला मदत होणार आहे. त्यामुळे नक्की आवर्जून तिकीट घ्या, आणि तिकिटांमुळेच आम्ही समोरच्याला मदत करू शकणार आहोत. आणि भेटूया लवकरच. आणि मला वाटतं नेहा जाधव पण बघतायत, थँक्यू नेहा. शांतनू बघतायत, थँक्यू शांतनू. आणि भेटूया आपण नक्की नक्की भेटूया. सिंगेथॉन 28 रॉक स्वरमानस, तुला बाय बाय करताना काही गाणं गावंसं वाटतंय का? बूस्ट पार्टिसिपेंट्स. हो नक्कीच. मला वाटतं मी स्वरमानसचं हे अँथम आहे, आत्ताच झालंय अँथम. माझे गुरुजी श्री अशोक पत्की काका हे माझे गुरुजी आहेत. त्यांनी म्युझिक कंपोज केलंय. माझी आई उत्तरा केळकर हिने ते गायलंय, आणि तिच्या पुढे मी काहीच नाहीये. पण आता तुम्हाला जाता जाता मी ऐकवीन हे अँथम. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे विनायक दळवी नावाचे आमचे सर आहेत, तर त्यांनी ह्याचे लिरिक्स 5 मिनिटात केले. एनीबडी कॅन सिंग हे त्याच्यात धन्यवाद सगळेजण आपल्याला एवढे प्रेमाने आणि निव्वळ प्रेम आहे खरंच. हो, आणि समीर म्हात्रेंनी अतिशय उत्तम प्रोग्रामिंग केलंय. तुम्ही युट्यूबवर जाऊन हे बघूच शकता. आणि शेल हाडा हा जो प्लेबॅक सिंगर, हा माझा मित्र आहे. तो प्लेबॅक सिंगर आहे. सावरिया सावरिया हे 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 लहू मुलग गया, ही गाणी त्यांनी गायली आहेत. आणि त्यांनी त्याचं इनॉग्रेशन केलंय स्वरमानसच्या अँथमचं. आणि मला हे म्हणायला आवडेल. बघूया आता लक्षात आहे का म्हणून दाखवते. ओके. कहते हैं जिंदगी के लिए अन्न वस्त्र और निवारा है, गाना ही दोस्त सबके लिए जीने का एक सहारा है, सरगम से है रिश्ता पुराना, अपने गले का गहना है, सुरताल समझ के है हमको गाना, हर कोई गाना गा सकता है, छोड़ दे तू शिकवे गिले, प्यार हमारा गहरा है, दुश्वार हो ये जमाना मगर स्वरमानसी हमारा है, स्वरमानसी हमारा है, स्वरमानसी हमारा है. हे आमचं गाणं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच भेटूया सिंगेथॉन 28 ला. थँक्यू. स्पर्धेत भाग घ्या. आणि खूपच छान शब्द आहेत, खूपच सुंदर लिहिलेलं आहे. हो. खूप खूप धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आम्हाला ऑनलाईन जॉईन केलं. आणि स्पर्धेत भाग घ्या. आम्ही वाट बघतोय. धन्यवाद. बाय बाय.